पावसाची मोठी अपडेट येते। मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। बुधवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळी चांगलाच जोर धरलाय। त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। परिणामी तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक संत गतीने सुरू आहेत, तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे। पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, त्यामुळे नागरिकांनी घरातून निघताना खबरदारी घ्यावी असं देखील सांगण्यात आलंय। याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई विरार या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे। दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली इथे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। याचबरोबर मुंबईलगतील पालघर, ठाणे, वसई विरार या परिसरांमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम तिन्ही मार्गावरील लोकल वाहतुकीवर झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 5 ते 10 मिनिटं विलंबनाने आहेत, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। मुंबई तसंच मुंबईच्या उर्वरित भागात नवी मुंबईमध्ये दिवसभरात 10 ते 20 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। उत्तर मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यानंतर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय। ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून त्यामुळे आता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं पुन्हा एकदा आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। त्याचबरोबर वसई विरार मध्ये देखील मुसळधार पाऊस पडला असून रस्त्यांना नदीचं स्वरूप जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे। इतकंच नाही तर या ठिकाणी असलेले नदी नाले देखील ओसांडून वाहत असल्याने प्रशासनाने सक्त ताकीद दिलेली आहे की कोणत्याही पर्यटन स्थळी जाऊन आपली जीवाची ओढाताण करू नये असं देखील सांगितलेलं आहे।